अवधूत गुप्तेनी माझ्याकडनं हे खूप छान गाणं गाऊन घेतलं. आय एम व्हेरी हॅपी. एक रोमॅन्टिक सॉन्ग माझ्या वाटायला आला, एक टायटल ट्रॅक वाटायला आला आहे आणि अतिशय गोड कॉम्पोजिशन, खूप गोड सहज वाहणारे शब्द आणि त्याच्यावर साजेसं असं खूप छान ऑर्केस्ट्रेशन, लॉट्स ऑफ व्हायोलिन्स आणि खूप त्याच्यामध्ये इमोशन्स भरलेला असा एक ट्रॅक आहे. आणि मी म्हणजे खूप मजा केली हे गाणं गाताना, की भरभरून एक्सप्रेशन्स, रोमॅन्स असं सगळं आहे या गाण्यामध्ये. सो आय एम व्हेरी मच थ्रिल्ड अँड लुकिंग फॉरवर्ड की माझा ऑडियन्स या गाण्याला कसा प्रतिसाद देतो आहे. नक्कीच. खरं तर तू वेगवेगळ्या धाटणीच्या गाण्यांना सूर दिलेला आहेस, यामध्ये तुला असं काय वेगळं वाटतं? सिम्प्लिसिटी ऑफ दिस सॉन्ग इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग इन दिस सॉन्ग. की त्याचा टोन, त्याचा एक्सप्रेशन्स, सहज वाहणारे शब्द ते सस्टेन करून गाणं पुढे जातं आहे आणि इट्स अ व्हेरी सिम्पल सॉन्ग फ्रॉम अ सिम्पल हार्ट. तर ते प्रोजेक्ट करणं सगळ्यात कठीण असतं. त्याच्यात काही एक्स्ट्रा एक्सप्रेशन्स टाकायचे नसतात, काही हरकती घ्यायच्या नसतात, पण तरी ते लोकांना अपील व्हावं असं गायचं असतं. अँड आय जस्ट नो वन थिंग की मी जे काही गाते, जे काही काम करते ते मनापासून करते. ते कुठेतरी लोकांना पोचत असेल म्हणून लोकांना माझं गाणं आवडतं. अँड इट इज अ गिफ्ट फ्रॉम माय गॉड टू मी. प्रार्थनासाठी तू गाणं गायलं आहेस, तर यावेळी कसं वाटलं तुला? असं झालं आहे आता की माझ्या वेगवेगळ्या हिरोईन्स, वेगवेगळ्या जॉनरच्या हिरोईन्स झाल्या आहेत माझ्या. की भटिंडामध्ये सुद्धा प्रार्थना होती, तिथे पण मी असं एक छान फ्लोई गाणं गायलेलं. सो आय थिंक शी इज माय रोमॅन्टिक हिरोईन. द वे शी एक्सप्रेसेस माय सॉंग्स, खूप गोड तिने एक्सप्रेशन्स दिलेत, खूप छान इंटेन्स एक्सप्रेशन्स दिलेत, ज्यामुळे ते गाणं आणखीन खुलून दिसतं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की प्रार्थनाचा गोड चेहरा आणि खूप चांगली ॲक्ट्रेस आहे ती, चांगली कलाकार आहे, अशी कलाकार माझ्या गाण्याला मिळाले. नक्कीच. एक गाणं आम्हाला बोलून दाखव. तुझ्या बिन मर जावा, तुझ्या बिन मर जावा, तुझ्या बिन मर जावा, ओ तुझ्या बिन मर जावा. हे गाणं तुम्हीसुद्धा ऐका आणि हे गाणं तुम्हाला कसं वाटतं आहे हे या व्हिडिओखाली कमेंट्स करून तुम्ही जरूर आम्हाला कळवा. थँक्यू.